गेली तब्बल 30 वर्षे प्रलंबित असलेल्या मोहोळ बसस्थानकाचा प्रश्न अखेर गती मिळताना दिसत आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे। मोहोळ शहराच्या विकासाचा कणा मानला जाणारा बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून केवळ आश्वासनांमध्येच अडकून राहिला होता। मागील 3 दशकांत सत्तेत असलेल्या नेत्यांकडून प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय किंवा निधी मिळाला नाही। मात्र आमदार राजाभाऊ खरे यांनी या प्रश्नाला प्राधान्य देत आमदार निधीतून तब्बल 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला। केवळ निधी मंजूर करून थांबले नाही, तात्पुरत्या बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करून देणे ही मोठे आव्हान होते। या प्रक्रियेत काही अडथळे निर्माण झाले, विरोधकांकडून टीकाही झाली, मात्र आमदार खरे यांनी जनसेवेची भूमिका कायम ठेवत हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार कायम ठेवला। याच अनुषंगाने नगरसेवक श्री चेतन बापू देशमुख यांनी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून देत मोठे योगदान दिले। तसेच श्री पहाकर आप्पा देशमुख यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी बसस्थानक सुरू करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला। या सर्व घडामोडींमध्ये आमदार राजाभाऊ खरे यांचे नेतृत्व आणि समन्वयक भूमिका ठळकपणे दिसून येते। दरम्यान अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित ठेवणारेच आता टीका करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। 30 वर्षात काय केले असा सवालही आता उपस्थित केला जात आहे। आज मोहोळ शहरात बसस्थानकाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळत असून आमदार राजाभाऊ खरे यांच्या पुढाकारामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। यामुळे मोहोळकरांमध्ये समाधान आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे।